आता पहिली येळवण्याची आमटी करून घेणार आहे मी. आटच पुराण टाकलंय शिजाय चुलीवर आणि ते आता येळून काढलंय. बघा मी काय काय वाटण करून घेतलंय उकळात. बघा आता येळवण्याची आमटी झणझणीत गावरान पद्धतीने मी करून दाखवते. हे येळवण्याचं पाणी डाळ शिजलेलं घेतलंय. ही थोडी डाळ वाटून घेतली. कांदा चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे. ही कोथिंबीर घेतली. ही लाल तिखट घेतलंय. कढीपत्ता घेतलाय. हळद आणि घरी कुटलेला मसाला घेतलाय. लसूण कोथिंबीर बारीक केली. ही खोबरं घेतलंय. मीठ घेतलंय. बाळानं आता ह्या टोपला हळद आणि तेल लावून घेतलंय. आता तेल ओतून घेते. आता कढीपत्ता टाकून घेते. आता लसूण आणि कोथिंबीर वाटलेली टाकून घेते. आता खोबरं टाकून घेते. आता कांदा टाकून घेते. आता हलवून घे चांगलं. आता बाळानं हे दही कुटल्याला मसाला टाकून घेते. बाळानं ही डाळ वाटलेली टाकून घेते. आता बाळानं ही डाळीचं पाणी येळवणे आहे ते टाकून घेते. आता बाळानं थोडं पाणी टाकून घेते. आता मीठ टाकून घेते. आता बाळानं ही आमटी थोड्या वेळ कडून देऊ. बघा बाळानं झणझणीत आमटी झाली. बघा कसली तरी आली हाय का. किती जण. आता ही आमटी आपली आमटी तयार झाली. बघा कसली. हराळ ठेवल्यावर कड येतो तरी ती चांगली. लय भारी आमटी लागते खायला. पोळ्याची आमटी आपली भाकरी संग सुद्धा चांगली लागते खायला.